त्यातले 20% जो आहे तो प्रॉफिट झाला तर 20% सरकारला देखील आहे। आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। यात 10 लाख लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे। आणि जे लोक उद्या त्यांना समजलं की हा विरोध कशासाठी होतोय तर मोर्चा तिकडे काढण्यापेक्षा मोर्चा उलट्या दिशेने पण जाऊ शकतो। कारण किती दिवस किती वर्ष राहणार ते अशा परिस्थितीमध्ये। आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन की धारावीकर ज्या काही नरक यातना भोगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढलं पाहिजे। धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे। धारावी हा आशिया खंडातली झोपडपट्टी न राहता जगातले लोक बघायला आले पाहिजे की धारावीचा विकास कसा झाला आणि धारावीकरांचं जीवन सुसह्य कसं झालं। मला वाटतं तिथं 300 का 350 देतात, त्याच्यामध्ये 300 SRA मध्ये मिळतं। आता इथं 350 स्क्वेअर फीट देण्याचा देखील निर्णय त्या याच्यामध्ये झालेला आहे। एकूणच आपण जर म्हटलं तर काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात आणि त्याला असं आपण म्हणतो चाहिए खर्चा निकालो मोर्चा। असं पण आहे ना वृत्ती काही लोकांची। मग कोणीतरी मध्ये मीडियाला स्टेटमेंट दिलंय, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला 1 वर्षापूर्वी तो तिथं मीटिंगला होता। हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे। आणि म्हणून याच्यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि या धारावीकरांचं जे काही जीवन आहे हे आज ज्या पद्धतीने जगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं असेल तर एक सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। याच्यावर कुणालाही आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता कामा नये। जे काय ट्रान्सपरंट आहे त्या सगळ्या बाबी इथे आहेत। सूचना हरकतीला अजून वेळ आहे आणि ते न करता मोर्चा काढून काहीतरी दबाव आणायचा व नंतर बोलणी होईल, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत। आणि म्हणून याच्यामध्ये मी आता जास्त जात नाही, बाकी आहे ते नंतर पुढच्या वेळेस बोलेन। यामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडलेली आहेत। अध्यक्ष महोदय, 2 नोव्हेंबर 23 साली दिल्लीतल्या प्रदूषणाची बातमी आली आणि पीएमओने त्यासाठी बैठक घेतली आणि ते मी वाचलं। आणि त्याच वेळी मी देखील आपल्या महापालिका आयुक्तांशी त्याचबरोबर पीएमओशी देखील संपर्क साधून काय उपाययोजना सुचवल्यात याची देखील माहिती घेतल्यानंतर इथे देखील तशाच प्रकारची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी ताबडतोब घेतली। आणि त्यानुसार आज आपण महापालिकेमध्ये पाहतोय की स्वच्छतेला आपण प्राधान्य दिलेलं आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत, MMRDAची कामं सुरू आहेत, या ठिकाणी जे सरकारी प्रकल्प सुरू आहेत आणि खाजगी प्रकल्प देखील सुरू आहेत त्यांना देखील सर्वांना नोटिसा दिल्यात महापालिकेने। आणि ते सर्व त्यांनी त्यांचं काम बांधकाम धूळ उडणार नाही अशा प्रकारची सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात। आपण पाहतोय की ते सगळं त्या इमारतींना ते कर्टन लावून बंद केलंय, त्यांची धूळ बाहेर येता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर आपण मुंबई महापालिकेने डीप क्लीन ड्राईव्ह देखील ही मोहीम सुरू हातात घेतलेली आहे। आणि म्हणून केवळ मी वर्षाताईंच्या इकडे आलो होतो त्या दिवशी की फक्त आपण रस्ते स्वच्छ नाही करत, रस्ते अंतर्गत रस्ते पण, अंतर्गत गटार पण, त्या भागातले नाले पण, त्या भागातले पब्लिक टॉयलेट्स पण, हे सगळे एकाच वेळेस साफ झाले पाहिजे। मी आयुक्तांना सांगितलं एका एरियामध्ये धारावीमध्ये समजा 100 लोक काम करत असतील तर त्या आजूबाजूचे 4-5 वॉर्ड मधले जे माणसं तिथले सगळे जे मोबाईलाइज एका ठिकाणी करायचे आणि 1,500 ते 2,000 मॅन पॉवर जी येते मशिनरी सकट एकाच मोठ्या एरियामध्ये त्यांनी साफ करायचं, स्वच्छ करायचं, रस्ते झाडूने मारायचे, नंतर ब्रशने माती काढायची आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुवायचे। अशा प्रकारचं काम डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून होत आहे। अंतर्गत रस्ते पण होत आहेत साफ, अंतर्गत गल्लीबोळ पण होत आहेत
आणि त्याचबरोबर हे पाणी जे आपण वापरतोय रिसायकलिंगचं वापरतोय, पिण्याचं पाणी वापरत नाही, या देखील सूचना दिलेल्या आहेत. पब्लिक टॉयलेट 4 ते 5 वेळा सफाईच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही फॉगर्स लावलेत, वरती धुलीकण असतील ते देखील खाली आले पाहिजे. अँटी स्मोक गन देखील आपण मुंबई महापालिकेने घेतले आहेत आणि याचा परिणाम जो आहे, याचा परिणाम खूप अध्यक्ष महोदय चांगला होतोय. आणि या मोहिमेमध्ये स्वतः मी देखील मॉनिटर करतोय. काही ठिकाणी मी स्वतः देखील मुख्यमंत्री असलो तरी जातोय, कारण हे पोल्युशन आपल्याला कमी करायचं आहे आणि त्याचे रिझल्ट अध्यक्ष महोदय आता चांगले आलेले आहेत. पूर्वीपेक्षा मुंबईचं प्रदूषण खाली आलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती जी आहे आपल्याला आणखी मुंबई स्वच्छ आणि सुंदर करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की प्रदूषण कमी करायचं आहे, मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई करायची आहे, मुंबईला स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे. परंतु या ठिकाणी जे